मागच्या भागात आपण पाहिलं की अतुलजींना अयांशच्या बोलण्याने चिंता वाटली होती. आता पुढे त्यांच्या पत्नी सौरवीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत कपटाने म्हटले, छानच आहे. मोठा मुलगा आपल्या ताब्यात ठेवला की पुढे फायदा होईल. हे ऐकून अतुलने तिला संतापाने पाहिलं आणि तिच्या कटकारस्थानांवर नाखुश झाला. अयांश आपली आई शालिनीजींकडे गेला. तिला पाहून तो हलकं असला तर तिने आनंदाने विचारलं, आलास का रे? बरं बस, मी तुला चहा करून देते. आई, अयांशने तिला थांबवलं. ती थांबली आणि त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात वेदना होत्या. एका भावनाहीन आवाजात त्याने विचारले, आई, ते असं का करतात? तुम्हाला गरज नाही आहे हे सगळं सहन करण्याची. शालिनीजी गप्प राहिल्या. डोळ्यात हलकासा ओलावा दाटला. त्या अयांशच्या जवळ जात म्हणाल्या, तो जरा लवकर रागावतो अयांश, चुकीचं समजू नकोस. आई, चुकीचं तुम्ही समजताय. मला सगळं दिसतंय. आता काय कराल तुम्ही? पुन्हा पाठवून द्याल? पण मी आता लहान नाही आहे जो मला काही समजणार नाही. अयांशने थोडी नाराजी दाखवली. त्याच्या पाठवून देण्याच्या बोलण्यावर शालिनीजी पटकन म्हणाल्या, नाही, तू तू चुकूनही असं समजू नकोस. तुझ्याशिवाय राहणं माझ्यासाठीही खूप कठीण होतं. एका खोल श्वासानंतर अयांशने आईकडे पाहत शांत स्वरात विचारलं, मी समजतो आई, पण तुम्हीच सांगा ना, तुम्ही रेयांशच्या म्हणण्यावर आणि बाबांच्या इच्छेवर ही लग्नाची अट का मान्य केली? रेयांशने काही बोलला आणि बाबांनी लगेच तन्वीच्या वडिलांसमोर मागणी घातली. आणि जेव्हा ते तयार नव्हते तेव्हा पैशांचा दबाव. पैसे कोणालाही विकत घेऊ शकत नाहीत. जे पैसे त्यांनी मदतीसाठी दिले होते त्याच्या बदल्यात त्यांनी विजेंद्र काकांकडून त्यांची मुलगी मागितली. हे बरोबर होतं का? शालिनीजी हळूच म्हणाल्या, मला माहीत नव्हतं. का नाही माहीत होतं? तुमच्या मुलाच्या लग्नासाठी तुमचं मत विचारण्याची त्यांना गरज वाटली नाही. आणि तुम्ही म्हणताय ते फक्त जरा रागीट आहेत. त्याच्या शब्दांमध्ये वडिलांविषयीचा रोष स्पष्ट दिसत होता. त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यांचं शांत झालेलं रूप पाहून घरात सन्नाटा पसरला. काही वेळाने त्याने अगदी थंड पण ठाम स्वरात सांगितलं, आई, रेयांशला तुम्ही समजवू शकत असाल तर समजवा, नाहीतर यापुढे माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. कारण यावेळी त्याच्या चुकीवर मी झाकण घालणार नाही. काय म्हणायचंय तुला? त्याचा नक्की अर्थ त्यांना समजला नाही, पण तो काही न बोलता खोलीतून बाहेर निघून गेला. त्यावेळी रेयांश घरात नव्हता. जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याची नजर तन्वीवर गेली, जी किचनकडे जात होती. चेहऱ्यावर एक विचित्र कटाक्ष टाकत तो तिच्या दिशेने निघाला. तन्वी किचनमध्ये तिच्या कामात मग्न होती. रेयांश आता जाणार तोच मागून आवाज आला, तू आणि किचनमध्ये? अयांशचा आवाज ऐकून त्याने डोळे मिटले, तर तन्वीने त्या दोघा भावांकडे पाहून चेहरा वाकडा केला. रेयांश कशासाठी आला असावा हे ती सहजच ओळखू शकत होती. अयांश पुढे जाऊन रेयांशकडे पाहत म्हणाला, जर काही हवं असतं तर तुला तुझ्या खोलीतून ओरडून मागण्याची सवय आहे. मग आज अचानक किचनमध्ये यायचं कष्ट का घेतलं? अयांशचं बोलणं ऐकून तन्वीला हसू आलं. तिने पटकन हाताने तोंड झाकून घेतलं. रेयांश अळखळत म्हणाला, भाऊ, मी फक्त पाणी घ्यायला आलो होतो. मागू शकतोस, वहिनी आहे तुझी. अयांशचा लहेजा काहीसा वेगळा होता. त्याने ज्या पद्धतीने हे म्हटलं त्यावर रेयांश रागाने पाय आपटत तिथून निघून गेला. अयांशने एक नजर तन्वीला पाहिलं आणि तोही निघून गेला. तन्वी स्वतःशीच पुटपुटली, का आला होता ते तर मला ठाऊक आहे. हा माणूस कधीच सुधरू शकत नाही. मग तिने ज्यूस ग्लासमध्ये ओतला आणि उर्मिला आजींच्या खोलीकडे निघाली. काही वेळाने ती बाहेर आली आणि हॉलमधील घड्याळाकडे नजर टाकत स्वतःशीच बोलली, माझे पूजनीय सासरे आता कधीही येतील. ती सोफ्यावर येऊन बसली. शालिनीजींकडून तिला काही गोष्टी माहीत होत्या की सुबोधजी हे कडक स्वभावाचे आणि थोडेसे जुन्या विचारांचे होते. सुबोधजी आणि अतुलजी घरी आले. हॉलमध्ये बसलेल्या तन्वीवर त्यांची नजर पडली, जी अगदी निवांतपणे बसली होती. तिचं लक्ष मोबाईलमध्ये होतं. तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि तिने पटकन उचलला. हो संजय, बोल. ठीक आहे, तू बघ, मला नोकरीची गरज आहेच. तिच्या या शब्दांनी अतुलजींनी आपल्या मोठ्या भावाकडे पाहिलं. तेवढ्यात सुबोधजी मोठ्याने ओरडले, अयांश. त्यांच्या आवाजाने घरातील सगळे काही क्षणात खाली आले. तन्वीने फोन बाजूला ठेवला आणि तसंच बसून म्हणाली, अरे, सासरेजी आले? वाटतंय कुणी पाणी विचारलं नाही म्हणूनच रागावले असतील. रेयांशच्या डोळ्यात आश्चर्य होतं. ही तीच मुलगी आहे जी काही काळापूर्वी त्याच्या वडिलांसमोर बोलायलाही घाबरायची आणि आज अशा लहेजात बोलत होती. सौरभी वहिनीने चेहरा वाकड्या करून पतीला काही सुचवलं, पण त्यांनी दुर्लक्ष केलं. अयांशने फारशी प्रतिक्रिया दिली नाही, पण शालिनीजींच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तन्वीच्या बोलण्याने सुबोधजींचा राग अजून वाढला. ही काय बोलण्याची तऱ्हा आहे? सॉरी, पण गोष्ट अशी आहे की आदर मनापासून केला जातो
आणि तो मी करू शकत नाही, तन्वी शांतपणे उठून बोलली. अयांशकडे पाहत सुबोधजी कठोर आवाजात म्हणाले, पैशांची कमतरता झाली आहे का, म्हणून तुझ्या पत्नीच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीस? याचा नेमका अर्थ अयांशला समजला नाही. तेवढ्यात तन्वी तोंडावर हात ठेवत म्हणाली, कृपया विषय दुसरीकडे वळवू नका सासरेजी. गरीब समजेल तरी कसं? मग अयांशकडे पाहत, तू असं का उभा आहेस? प्रश्न विचार, नाही कळलं तर. सुबोधजींचा पारा चढत गेला. तन्वीचा हा लहजा त्यांना अजिबात आवडला नाही. रेयांशसुद्धा स्तब्ध होता. सुनबाई, हद पार करू नका. मर्यादांचा अर्थ तुम्हाला ठाऊक नाही, किंवा तुम्ही शोकामध्ये सगळं विसरलात. सुबोधजी कठोरपणे म्हणाले, पित्याच्या मृत्यूचं दुःख साजरं केल्यानं ते परत येणार नाहीत. आणि अजून एक गोष्ट, नोकरी शोधायची काही गरज नाही. सुबोधजींचं वाक्य संपताच तन्वी ठामपणे म्हणाली, मर्यादा? कोणत्या मर्यादा? तुम्हीच माझ्या वडिलांचे दोषी आहात आणि तुम्ही माझ्याकडून सन्मानाची अपेक्षा करता. जो माणूस स्वतःच्या घरातील लोकांनाही धमकावत ठेवतो आणि बाहेर मात्र आधुनिक विचारसरणीचं ढोंग करतो, त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवायची? घरात शांतता पसरली. तन्वीच्या शब्दांनी सुबोधजींचा संताप अजून वाढला. त्यांचा पुढचा पाऊल काय असेल हे ओळखून अयांश पटकन तन्वीसमोर उभा राहिला. सुबोधजींचा हात आवळला गेला. ते काही बोलणार इतक्यात अयांश म्हणाला, तिने काही चुकीचं म्हटलेलं नाही. सत्य ऐकून राग येतोय तुम्हाला. आणि राहिली गोष्ट कामाची आणि गरजांच्या गोष्टींची, तर तिला हवं असल्यास ती नक्कीच नोकरी करू शकते. अयांश, तू बेशिस्त होतो आहेस. पत्नीच्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा देणं चुकीचं आहे. सुबोधजी संतापाने म्हणाले, आणि जर वडील चुकीचे असतील तरी त्यांना पाठिंबा देणं योग्य आहे? अयांश ठाम स्वरात म्हणाला, मी जे काही करतोय ते विचारपूर्वक करतोय. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि तिच्यावर कोणतंही बंधन लावण्याचा प्रयत्नही करू नका. सगळ्यांसमोर पुन्हा एकदा तो तन्वीच्या बाजूने ठामपणे उभा राहिला होता. हे पाहून रेयांश वैतागला, तर सौरवी तन्वीला मनोमन शिव्या घालत होती. तन्वीला स्वतःसुद्धा वाटलं नव्हतं की अयांश असा तिच्या बाजूने उभा राहील. ती आता शांत झाली आणि झपाट्याने जिने चढत आपल्या खोलीत गेली. घरात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तन्वी खोलीत गेली आणि तिच्या मनात सुबोधजींविजयीचा राग आणखीनच वाढला. त्यांनी शालिनीजींना ज्या तऱ्हेने वागवलं होतं ते तिला सहनच झालं नव्हतं. त्यामुळेच ती पुन्हा एकदा मुद्दाम त्यांच्याशी भिडली होती. अयांशच्या अशा पाठिंब्याची तिला अपेक्षा नव्हती. काही वेळाने अयांश खोलीत आला. तो काही न बोलता शांत उभा राहिला. काही मिनिटांनी त्याने तन्वीकडे पाहत म्हणाला, जर तुला वाटत असेल तर तू नोकरी करू शकतेस. त्यांचं ऐकायची गरज नाही. अयांशने एक खोल श्वास घेतला आणि खोलीतून बाहेर जाण्यासाठी पावले उचलली. अयांश, थांब. तन्वीच्या आवाजाने त्याचे पाय थांबले. तो वळला. ती समोरच उभी होती. बोल, काय बोलायचं आहे? जर हे विचारायचं आहे की मी हे सगळं करून काय सिद्ध करू इच्छितो, तर ऐक, मला काहीही सिद्ध करायचं नाही. तुझ्याशी लग्न केलं आहे. तुझ्या दृष्टीने हा एक करार असेल, पण तरीही ते लग्नच आहे. फक्त 6 महिन्यांसाठी का होईना, पण तोपर्यंत तुझ्याशी असलेली जबाबदारी मी पूर्ण करणारच. तुझ्या अटी मी मान्य केल्या आहेत. हवं तर लीगल पेपर्स तयार करू शकतेस. अयांशने आपलं बोलणं न थांबवता स्पष्ट सांगितलं आणि मग शांत झाला. तशीच तन्वीही त्याच्या या बोलण्याने शांत झाली. पण काही क्षणांतच तिने विचारलं, का केलंस माझ्याशी लग्न? त्यावरही अयांश पूर्णपणे शांत उभा राहिला. त्याच्या या शांततेने तन्वीला अजूनच चिडवलं. तिने परत तोच प्रश्न विचारला, बोल ना, का केलंस माझ्याशी लग्न? पण तरीही तो काही बोलला नाही. ते पाहून तन्वीचा राग आणखी वाढला आणि ती तडाखेदार स्वरात म्हणाली, तुझ्या भावासारखं माझ्यासोबत? बकवास बंद कर. अयांश अचानक कडक आवाजात ओरडला. काही पण विचार करते आहेस? तुला मीही तसाच वाटतो का? मग ऐक, तुझी दुसरी अट मी कधीही मान्य केली नाही. तुला हातही लावलेला नाही. त्यामुळे काही आरोप करण्याआधी 2दा विचार कर. तो खरंच योग्य बोलत होता. जे काही ती विचार करत होती त्यावर तन्वी हळूच म्हणाली, हो. तर मग सांग ना. पण नाही सांगायचं तुला. तुझा बाप इतका वेडा आहे की तुझ्या आईशी कसं बोलत होता. विचित्रच नाही तर फारच विचित्र. आणि तुझा तो विकृत भाऊ, किती घाणेरडे विचार आहे त्याचे. मग तुझ्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा? आधी होता, खूप विश्वास होता, पण तूही तसंच केलंस ना. खोटं बोललास. निदान त्याने तरी समोर येऊन सगळं कबूल केलं होतं. फ्लॅशबॅक. तन्वीने रेयांशला आपला पाठलाग करू नकोस असे स्पष्ट सांगितले होते. इतकेच नव्हे तर त्याच्या गालावर एक जोरदार चापटही मारली होती. पण त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नव्हता. तो अजूनही तिच्यासमोर येण्याचे प्रयत्न करत राहायचा. कधी तो मुद्दाम होऊन तिच्यासमोर यायचा, तर कधी ती दुर्लक्ष करायची किंवा त्याला खडसावून सुनवायची. एका संध्याकाळी तन्वीचे वडील विजेंद्रजी घरी बसून चहा पीत होते. तन्वी स्वयंपाक करत होती.
तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. ती बाहेर आली तर तोपर्यंत विजेंद्रजींनी दरवाजा उघडला होता. समोर सुबोधजी, अतुलजी आणि रेयांश उभे होते. त्यांना पाहून ते थोडेसे आश्चर्यचकित झाले. साहेब तुम्ही? त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. सुबोध सिंह राणा त्यांच्या दारात उभे होते. थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे विजेंद्र. सुबोधजी गंभीर दिसत होते. तन्वीने रेयांशला पाहिले आणि तिचा संताप अनावर झाला. विजेंद्रजींनाही सुबोधजींचा गंभीर चेहरा पाहून काहीतरी चिंता वाटू लागली. काय झालं साहेब? त्यांनी काळजीने विचारले. सुबोधजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि रेयांशकडे पाहून म्हणाले, माझा छोटा मुलगा तुझ्या मुलीशी लग्न करायचं म्हणतो. हे ऐकताच तन्वीला वाटलं हातातला बेलन सरळ रेयांशच्या तोंडावर फेकून मारावा, पण तिथे इतके लोक होते त्यामुळे ती गप्प राहिली. विजेंद्रजींनी तन्वीच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा ती ठाम स्वरात म्हणाली, साहेब तुम्ही आमच्यावर खूप उपकार केले आहेत, त्यामुळे मी तुमचा सन्मान करते, पण मी तुमच्या मुलाशी लग्न करू शकत नाही. तिचे बोलणे ऐकून सुबोधजी विजेंद्रजींकडे वळले आणि म्हणाले, मुलीच्या लग्नाचा निर्णय तिच्याकडून विचारण्यापेक्षा तुम्ही स्वतः घ्यायला हवा. हे ऐकून तन्वी स्तब्ध झाली. मुंबईचे प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक असलेल्या सुबोधजींची ही मानसिकता. तिच्या लग्नाचा निर्णय घेण्याचा अधिकार तिलाच नसावा. सुबोधजी पुढे म्हणाले, खरं तर तुझी मुलगी आमच्या घरासाठी योग्य वाटली, पण आजपर्यंत माझ्या मुलाची काही इच्छा मी अपूर्ण ठेवलेली नाही. त्याने जे काही मागितलंय ते दिलंय, त्यामुळेच आम्ही इथे आलो आहोत. हे ऐकून तन्वीला दुसरा धक्का बसला. इच्छा? म्हणजे ती एखादी वस्तू आहे का? खेळणे आहे का जे सहज त्यांच्या मुलाला द्यायचंय? तिच्या आईवडिलांकडे खूप पैसा नव्हता, पण त्यांनी कधीही तिच्याकडे मालमत्तेसारखे पाहिले नव्हते. अतुलजी गप्प उभे होते, पण रेयांशच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य होते. त्याच्या नजरा सतत तन्वीवरच रोखलेल्या होत्या. सुबोधजींचं ऐकल्यानंतर विजेंद्रजी शांतपणे म्हणाले, साहेब माझी मुलगी जर नाही म्हणत असेल तर मी कधीही होकार देणार नाही. हा तिच्या भविष्याचा प्रश्न आहे. वडिलांचे बोलणं ऐकून तन्वीला समाधान वाटले. कुठेतरी तिला विश्वास होता की तिचे वडील तिच्या संमतीशिवाय तिचे लग्न लावून देणार नाहीत. सुबोधजींना आश्चर्य वाटले. एवढ्या मोठ्या घराण्याचा संबंध जोडण्याची संधी असूनही विजेंद्रजींनी फक्त आपल्या मुलीच्या इच्छेमुळे नकार दिला. सुबोधजी पुन्हा म्हणाले, एकदा विचार करून बघा. भविष्यातील सुरक्षिततेचा विचार करत असाल तर थोडं डोकं वापरून ठरवा. क्षणभर थांबून 10 लाख रुपये लागले होते ना तुमच्या पत्नीच्या उपचारांसाठी? ते परत करण्याची वेळ येणार नाही. ही तुमचे कर्ज फेडायची संधी समजा. हे ऐकून विजेंद्रजींच्या मनात अपमानाची जाणीव झाली. त्यांचं डोकं खाली झुकलं. आज जर त्यांनी ते कर्ज घेतलं नसतं तर त्यांची मुलगी असा अपमान सहन करण्याच्या स्थितीत आलीच नसती. तन्वी गप्प राहिली. तिचे डोळे भरून आले होते. मला तुझ्याशी बोलायचं आहे, रेयांश म्हणाला. तन्वी काही बोलायच्या आधीच तिचे वडील ठामपणे म्हणाले, त्याची काही गरज नाही. तिने एकदा नकार दिला म्हणजे दिला. सुबोधजींकडे पाहून, साहेब तुमचे पैसे आम्ही लवकरच परत करू, पण माझ्या मुलीचा अपमान करू नका. तन्वीच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. एवढ्या मोठ्या माणसाची एवढी संकुचित विचारसरणी पाहून तिला तिचे भाग्यवान असणे जाणवले. तिच्या निर्णयावर तिचे वडील ठाम उभे होते हेच तिच्यासाठी खूप मोठं होतं. रेयांश हसत म्हणाला, अंकल मला फक्त काही विचारायचं होतं. मी वचन देतो, जर तन्वीने नाही म्हणाली तर मी स्वतः मागे हटेन. त्याच्या बोलण्यावर तन्वीने वडिलांकडे पाहिले आणि त्यांनीही संमती दिली. सुबोधजी निघताना पुन्हा म्हणाले, विजेंद्र एकदा शांतपणे विचार कर. भविष्यात चांगला संसार हवा असेल तर असं मोठं घराण्याचा संबंध सोडायचा नाही. विजेंद्रजी काही बोलले नाहीत. कुठेतरी त्यांचीही थोडी द्विधा मनस्थिती होती. तन्वी आपल्या खोलीत पोहोचली आणि दात दाबत म्हणाली, तुझी हिंमत तरी कशी झाली माझ्या घरी लग्नाची मागणी घेऊन यायची? लग्न? जणू तू इतकी भोडी नाहीस. मानली नाहीस म्हणूनच लग्नाची गोष्ट. पण एक सांग, तुझ्या वडिलांना त्रास द्यायचा विचार आहे का? आपण लग्न केले की तुझ्या बाबांची मोठी चिंता संपेल. पप्पा त्यांच्याकडून पैसेही घेणार नाहीत. रेयांशने उद्धटपणे म्हटले. हे ऐकताच तन्वीचा संताप अनावर झाला. तू अतिशय उद्धट माणूस आहेस. तुमच्या श्रीमंत लोकांची विचारसरणी इतकी संकुचित असते हे आज समजलं मला. तुझे पप्पा मोठे माणूस आहेत. पत्रकार परिषदांमध्ये खूप मोठी मोठी भाषणं देतात. आणि आज बघ. ती संतापाने रेयांश आणि त्याच्या वडिलांविषयी बोलत होती. रेयांशने तिचा मनगट पकडला आणि म्हणाला, प्रवचन ऐकायला आलो नाही मी. बरं ऐक, चल एक डील करूया. तन्वी गोंधळून आणि रागाने त्याच्याकडे बघत होती. तो पुढे म्हणाला, जर तू माझ्याशी लग्न केलंस तर तुझ्या पप्पांचं संपूर्ण कर्ज फेडून टाकेन आणि लग्न फक्त 6 महिन्यांसाठी. आता कुठलाही इमोशनल ड्रामा सुरू करू नकोस, कारण मला खरोखर त्यात अजिबात स्वारस्य नाही. फक्त एक करारनामा लग्न 6 महिन्यांसाठी.
त्यानंतर तू पूर्णपणे मोकळी. जिथे पाहिजे तिथे जाऊन तुझं आयुष्य सुरू करू शकतेस. आणि मी वचन देतो की त्या काळानंतर तुला कधीच त्रास देणार नाही. तन्वी त्याच्या बोलण्याने एका क्षणासाठी विचारात पडली, पण लगेचच उत्तरली, नाही, मला तुझ्यासारख्या घाणेरड्या माणसाशी लग्न करायचं नाही. ते ऐकताच रेयांश हसू लागला. अगं वेडे, तुला खरंच वाटतंय का की तुझ्याकडे नाही म्हणण्याचा पर्याय आहे? बिचारे तुझे पप्पा. जर तू नकार दिलास तर तुम्हा दोघांची नोकरी राहणार नाही. आणि ते 10 लाख रुपये? स्वीटहार्ट, तू सुंदर आहेस. भविष्यात लग्नाच्या संधी येतीलच. पण हे करारनामा लग्न तुझ्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. रेयांश काही वेळ असाच तर्कवितर्क करत राहिला आणि मग वळून निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर एक कटकारस्थानी भाव होता आणि मनात म्हणाला, तुला वाटतं मी लग्नासाठी इच्छुक आहे? नाही ग बेबी, मला फक्त तू हवी आहेस, आणि तेही एकदाच. सुबोधजींनी एकट्याने परतणाऱ्या रेयांशला पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात अपमानाची भावना उमटली. ते म्हणाले, रेयांश, चल इथून. रेयांशने तिरपी मान वळवली. समोरून तन्वी येताना पाहून त्याच्या ओठांवर पुन्हा एक स्मित उमटलं. डॅड, त्याने इतकंच म्हटलं होतं तेवढ्यात तन्वीचा आवाज आला. मी तयार आहे. तुम्हाला जे काही करायचंय ते सांगा. विजेंद्रजी अवाक झाले. ते लोक तर निघून गेले होते, पण ते समजूनच शकत नव्हते की तन्वीने हे काय ठरवलं. तन्वी मात्र हसत किचनमध्ये जाऊन उभी राहिली आणि लगेचच तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. पप्पा, तुम्ही माझ्यासाठी खूप केलंय. जर माझ्या 6 महिन्यांच्या आयुष्याचं बलिदान देऊन मी काही सुधारू शकते तर तेच योग्य ठरेल. विजेंद्रजींच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांना कुठेतरी जाणवलं होतं की तन्वीच्या होकारामागे नक्कीच काही मोठं कारण असेल. पण बाहेर आलेली तन्वी हसत म्हणाली, पप्पा, मी सहज होकार दिला नाही. तुम्ही काळजी करू नका. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून ते थोडे शांत झाले. फ्लॅशबॅक समाप्त. इकडे अयांश समोर उभा राहून शांत स्वरात तिला म्हणाला, खराब नियत किंवा रेयांशशी माझी तुलना करण्याआधी एकदा हे लक्षात ठेव, आपल्या लग्नात कराराची अट तूच आणलीस. त्याने तुला काय सांगितलं मला माहीत नाही, पण 6 महिने त्याच्या पत्नीच्या नात्याने राहिलीस. त्यानंतर काय झालं असतं याचा विचार न करता तू लगेच होकार कसा दिलास? वेडी आहेस का तू? अरे, जेव्हा तुला माहीत होतं की तो असा आहे तर होकार का दिलास? आणि मला त्याच्याशी तुलना करण्याआधी हेही लक्षात ठेव, जर माझ्या लग्नाचा हेतू वेगळाच असता तर तुझ्या अटी मान्य करण्याची मला गरजच नव्हती. अयांशच्या बोलण्याने तन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. भावनिक होत तिने फक्त एवढंच विचारलं, माझ्याकडे पर्याय काय होता? जर मी नकार दिला असता तर तुझ्या पप्पाने सगळं संपवण्याचा प्रयत्न केला असता आणि रेयांशने मला काही सोडले असते का? तुझ्याशी लग्न झालं, मी तुझी पत्नी आहे. त्याचा मोठा भाऊ असूनही त्याच्या नजरेला पाहूनही मला घृणा येते. अयांश तिच्या भावना समजून घेत होता. तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला, जोपर्यंत मी आहे तू सुरक्षित आहेस. कोणी काही करू शकत नाही. रेयांश तर अजिबातच नाही. रडणाऱ्या तन्वीने डोळे पुसत हळूच म्हणालं, मी अशी नाही आहे. तुझ्या पप्पांना असं बोलायला मला आवडत नाही. मला कळतंय की मला असं वागायला नको होतं, पण त्यांना पाहिलं की राग अनावर होतो. माझ्या पप्पांना त्यांनी जसं बोललं तेव्हा वाटलं की ते त्यांच्या हाताखाली काम करतात म्हणून असं वागत असतील, पण अयांश, त्यांनी आईशीही असंच वागावं, जणू धमकी देत होते. अयांश तिचं पहिलं वाक्य ऐकून थोडासा हसला होता, पण नंतर त्याच्या चेहऱ्यावर गंभीर राग उमटला. त्याच्या मुठी घट्ट होत होत्या आणि तणावाने त्याच्या नसाई उभ्या राहिल्या. त्याला तसंच बघून तन्वीने विचारलं, तुला हे सगळं आधीच माहीत होतं? अयांश काहीच उत्तर देत नव्हता, पण त्याचा चेहरा पाहून तन्वीला कळलं की त्याला सगळं माहीत आहे. त्यामुळे तीही शांत झाली. तू खरंच तुझ्या पप्पांशी असं बोलतानाही मला सपोर्ट करशील? तिच्या या प्रश्नावर अयांश फक्त एवढंच बोलला, तन्वी, याचं उत्तर मी देऊ शकत नाही. मलाही माहीत नाही. आईसाठी मी आजपर्यंत काहीच बोललो नाही. त्याच्या बोलण्याने तन्वी गप्प झाली, पण त्याच्या शब्दातली अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती. दुसरीकडे शालिनीजी पूजेच्या तयारीत व्यस्त होत्या. त्यांनी उर्मिला आजींना विचारून सगळी तयारी सुरू केली. सौरभी वहिनीने हे पाहून विचारलं, जेठानीजी, ही पूजा कशासाठी? काही खास कारण आहे का? शालिनीजी म्हणाल्या, सुबोधजींनी सांगितलं म्हणून. सौरभी वहिनींचा चेहरा उतरला. नाराज होत त्या स्वतःशीच पुटपुटल्या, हे घर म्हणजे मंदिर कमी आणि तुरुंग जास्त वाटतो. भाऊसाहेब, वहिनीला सलाम करायला हवा, त्यांच्यासोबत राहतात. सगळं नीट पूर्ण झाल्यावर पूजा सुरू झाली. सुबोधजी धोतर कुर्ता परिधान करून गंभीर चेहऱ्याने बसले. त्यांची नजर अयांशला शोधत होती. तो आला, पण त्याने कुणाकडेही लक्ष न देता थेट आजीजवळ जाऊन बसला. तन्वीही त्याच्या शेजारी जाऊन बसली. अयांशचं हे वागणं पाहून सुबोधजींनी शालिनीजींकडे कटाक्ष टाकला. इतक्यात रेयांश त्यांच्या दुसऱ्या बाजूला येऊन बसला. त्यामुळे ते थोडे निर्धास्त झाले. पूजा पूर्ण झाल्यावर सौरभी वहिनींनी तन्वीच्या जवळ जात तिरस्काराने विचारलं, हां, नवीन नवरीबाई, सासर कसं वाटतंय?
नक्कीच आपल्या लायकीपेक्षा जास्त मिळालाय. खूप आनंदी असशील. तन्वी शांत स्वरात म्हणाली. काकू, असं वाटतं की आजींनीही असंच काहीसं सांगितलं होतं तुम्हाला. पण एक गोष्ट सांगते, त्या अशा नाही आहेत. आणि हो, माझी या घरातली लायकी नाही. पण बघा, मी इथेच आहे. बरं, अचानक माझी आठवण कशी आली तुम्हाला? तन्वीच्या शांत पण धारदार उत्तराने सौरवीजी तीळपापड झाल्या. अरे, ब्लडी केअरटेकर, तुझी लायकी विसरू नकोस. अरे, याचा अर्थ असा नाही की स्वतःची लायकी विसरून जा. तिच्या या बोलण्यावर तन्वी हसत म्हणाली. मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. पैसा पैसा. तुम्ही एक गोष्ट मात्र बरोबर बोललात. लायकी विसरू नका. मी कधीच विसरले नाही. मला जमिनीशी जोडलेले राहायला लाज वाटत नाही. मी जमिनीवर होते, आहे आणि राहीन. पण तुम्ही जर वेगळ्या उंचीवर असाल तर बघा. हवेत पाऊल टाकून तन्वी तिथून निघून गेली. पण सौरवीच्या डोळ्यात मात्र राग ठसठसत राहिला. तिने जरी उत्तर दिले असले तरी त्यांच्याच शब्दांचे टोक तिच्या मनाला टोचत होते. सुबोधजी अयांश जवळ आले. त्यांनी त्याच्या कपाळावर टिळक लावण्याचा प्रयत्न केला, पण अयांशने खाली वाकून त्यांचे पाय स्पर्श केले आणि नंतर मागे सरकून आपल्या आईजवळ गेला. तो हलक्या आवाजात म्हणाला, आई. शालिनी काही बोलली नाही. तिने फक्त त्याच्या कपाळावर टिळक लावले. सुबोधजींच्या डोळ्यात मात्र रोष स्पष्ट दिसत होता. उर्मिला आजींसाठी तन्वी रस घेऊन आली. तिच्या मनात एक विचार आला आणि ती थेट विचारून बसली. आजी, मोठ्या साहेबांचे आणि आईचे लग्न जबरदस्तीने झाले होते का? या प्रश्नाने उर्मिला काही क्षण गप्प राहिली. मग शांतपणे म्हणाली, नाही. सुबोधला त्याच्या वडिलांनी विचारले होते. त्याने शालूला पाहूनच होकार दिला होता. तो आनंदी होता. पण काही गोष्टी, हट्ट, राग आणि नाराजी यामुळे तो असाच पणत गेला. आम्ही सगळ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकत नाही. उर्मिला आजींच्या या उत्तराने तन्वी काहीशी शांत झाली, पण तिच्या मनात मात्र अनेक विचार चालू होते. तिने अंगणात जाऊन पाहिले तर शालिनी भाज्या चिरत होती. तिच्याजवळ जाऊन तन्वी हलक्या आवाजात म्हणाली, आई, तुम्ही हे सगळं का करताय? काकू तर कधी काही करत नाहीत आणि एवढे नोकरही आहेत घरात. शालिनी फक्त हसली आणि म्हणाली, असं काही नाही ग. मग हळू आवाजात म्हणाली, त्यांना दुसऱ्यांच्या हातचं खायला आवडत नाही. का आई? तुम्हाला हे चुकीचं वाटत नाही का? तुम्ही त्यांच्या पत्नी आहात. त्यांच्या वागणुकीशी अनभिज्ञ नाहीत. तरीही तुम्ही एवढं सहन का करता? तन्वीच्या या बोलण्यावर शालिनीने शांत स्वरात उत्तर दिले, हे मला माहिती आहे की ते चुकीचे आहेत. लोकांसमोर एक वेगळं रूप आणि घरात वेगळं. पण काय करू? विरोध करण्याची ताकदच नाही माझ्यात. पहिल्यांदा जेव्हा वाटलं की राहू शकणार नाही, तेव्हा वडिलांची इज्जत आडवी आली. मग मुले. पण मी खुश आहे. तन्वीने हे ऐकले आणि ती गप्प झाली. तिने हलकेच शालिनीजींच्या खांद्यावर हात ठेवत विचारले, अयांश सगळं जाणतो, तरी काही करत नाही. तुम्ही त्याला थांबवता का? नाही नाही, अयांशला काही सांगू नकोस. तो काही करू नये. नाही, शालिनी घाबरून बोलली. हे पाहून तन्वीने तिच्या हातातून चाकू आणि भाज्या बाजूला केल्या. रात्री जेवणाच्या वेळी सगळे बसले होते. सौरवी अतुलजींसोबत बसली होती, पण शालिनी मात्र अस्वस्थ उभी होती. सुबोधजींनी पहिला घास तोंडात टाकला आणि लगेच त्यांचं लक्ष शालिनीवर गेलं. तिच्या नजरा जमिनीकडे रोखलेल्या होत्या. कसाबसा एक घास गिळून त्यांनी ताट मागे सरकवले. सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे गेल्या. अन्नपूर्णेला नमन करून ते उठून आपल्या खोलीत निघून गेले. हे पाहून शालिनी घाईघाईने स्वयंपाकघरात गेली. अमायरा अचानक म्हणाली, मोठ्या आईने आज स्वयंपाक केला नाही का? तन्वीला आठवले की शालिनी अस्वस्थ असल्याने आज स्वयंपाक नोकराने केला होता. अयांश उठून आईकडे जाणार इतक्यात रेयांश म्हणाला, तू किचनमध्ये का जात आहेस? डॅडला दुसऱ्याच्या हातचं बनवलेलं आवडत नाही. एक दिवस उपाशी राहू शकतात ते. अयांशने त्याला रोखून पाहिलं. शालिनीने घाईघाईने पोळी भाजी तयार केली. दह्याची वाटी घेतली आणि ताट सजवून खोलीकडे गेली. ती खोलीत गेली तेव्हा सुबोधजी आराम खुर्चीत बसले होते. तिने टेबलावर ताट ठेवलं आणि घाईघाईने भांड्यांतून पाणी ओतत जमिनीवर बसत म्हणाली, आज थोडी अस्वस्थ होते म्हणून स्वयंपाक नाही करू शकले. आपण जेवून घ्या. सुबोधजींनी एक नजर तिच्याकडे टाकली आणि मग ताटाकडे पाहत म्हणाले, शालू, हेच हेच सवयीच ठेवा. सारखं विसरतेस आणि मला ते अजिबात आवडत नाही. लक्ष ठेवेन. अयांश बाहेर लॉनमध्ये अस्वस्थ चक्कर टाकत होता. आपल्या आईला अशा स्थितीत पाहून त्याला काहीच करता येत नव्हतं. त्याचा राग स्वतःवरच येत होता. एवढ्यात त्याला मामा मामी आणि बहिणीचा फोन आला. काही वेळाने जेव्हा तो परत आला तेव्हा तन्वी शालिनीला जेवू घालत होती. त्याला पाहून समाधान वाटलं. तो खोलीत गेला तेव्हा तन्वी पलंगाकडे जात होती. तो तिथेच बसला होता. तन्वी, थँक्यू आईची काळजी घेतल्याबद्दल. तन्वी त्याच्याकडे वळली आणि म्हणाली, थँक्यू? तुला माहिती आहे का अयांश, तू एक लूजर आहेस. एक असा मुलगा जो सगळं पाहूनही शांत बसला आहे. अरे, तुझ्या बापासारखाच आहेस, दांभिक आणि दिखाऊ. तिच्या या बोलण्यावर अयांश म्हणाला, होय, मी एक लूजर आहे.
6 महिने झाले इथे येऊन, तरी काहीच करू शकत नाही. लहानपणापासून आईने या सगळ्यांपासून दूर ठेवलं, त्यामुळे काही कळलंच नाही. आणि आता कळतंय, तेव्हा काही करू शकत नाही. दूर ठेवलं म्हणजे तू? तन्वी आश्चर्यचकित झाली. मी मुंबईला नाही, तर मामा मामींसोबत उदयपूरला मोठा झालोय. अयांशच्या या बोलण्याने तन्वी अवाक झाली. काही सुचण्याआधीच अयांश बोलला, आईमुळेच मी काही करू शकत नाही. आधी तिने दूर ठेवलं, काय माहीत पुन्हा तसंच करेल. आणि तिला तरी कुठे हवंय की मी काही करावं. इतकं बोलून तो खोलीतून बाहेर निघून गेला. तन्वीला जाणवलं की आपण बोलून गेलो, जे कदाचित टाळता आलं असतं, पण एकदा उच्चारलेले शब्द परत घेता येत नाहीत. तिच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली. दरम्यान सुबोधजी बाल्कनीत चक्कर टाकत होते. अयांशने त्यांच्यापासून अंतर ठेवणं, टिळक न लावणं हे सारं त्यांच्या मनात घर करून होतं. त्यांच्या डोळ्यात राग दाटत गेला. तेवढ्यात खोलीत येणाऱ्या शालिनींवर त्यांचं लक्ष गेलं आणि ते वेगाने तिच्या दिशेने निघाले. हेच हवं होतं ना तुम्हाला? हेच हवं होतं आणि तेच केलं. आणि बघा, जसं तुम्हाला वाटलं होतं तसंच होतंय, ते दात खात बोलले. शालिनीजी थरथर कापल्या, डोळ्यात अश्रू जमा झाले. मी असं का करू इच्छिते? आपण चुकीचंच समजताय. त्यांचं हे बोलणं ऐकताच ते पुन्हा भडकले. चुकीचं मी समजतोय का तुम्ही करताय शालू? नेहमीच हेच केलं तुम्ही. अयांशला माझ्यापासून इतकं दूर ठेवलं की त्याच्या डोळ्यात त्याच्या वडिलांसाठी ना आदर आहे ना प्रेम. अयांशच्या अशा वागण्याने ते अस्वस्थ झाले होते आणि त्यांचा राग शालिनीजींवर निघत होता, कारण त्यांच्या दृष्टीने त्या त्याला जबाबदार होत्या. पण मी असं कधीच नाही केलं. त्यांचे डोळे अजूनही ओलसर होते. हे पाहून सुबोधजी पुन्हा दात चावून म्हणाले, ही सवय अजून गेली नाही तुमची. प्रत्येकाला तुमच्या अश्रूंनी तुमची बेबसी आणि लाचारी दाखवायची आणि नवऱ्याला राक्षस बनवायचं. ते संतापाने समोर ठेवलेली फुलदाणी जोरात जमिनीवर आपटली. ती फुटून तुकडे झाली आणि एक तुकडा थेट शालिनीजींच्या गालावर लागला. त्यांनी घाबरून डोळे घट्ट मिटले. सुबोधजी त्यांना रोखून पाहत तोंड फिरवत पलंगावर जाऊन झोपले. त्यांच्या खोलीजवळून जाताना अमायराने ते फुटण्याचा आवाज ऐकला आणि घाबरून तिथून पळाली. आपल्या खोलीकडे जात असताना अयांशने तिला पाहिलं आणि मऊ आवाजात विचारलं, काय झालं बाळा? भाऊ, मोठे पप्पा खूप रागावलेत वाटतं, ती अळखळत म्हणाली. हे ऐकून अयांशच्या डोळ्यात राग चमकून गेला. स्वतःला कसंबसं सावरत त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने म्हटलं, काही नाही बाळा, जा झोप. भाऊ, मोठी मम्मा, ती काहीतरी बोलणार होती पण थांबली, कारण समोर रियान्श उभा होता. तो तिच्याजवळ जाऊन हसत म्हणाला, अगं गोडू, कशाला घाबरतेस? जा झोप आता. तिने दोन्ही भावांना गुड नाईट म्हटलं आणि खोलीत निघून गेली. रेयांशने अयांशकडे कटाक्ष टाकत तिरकस हसत विचारलं, भाऊ काय झालं? लग्नाला 15 दिवस झाले नाहीत आणि बायकोशी मन भरलं का? एक चापटात तुझा नाद उतरवेन. माझा संयम संपला तर भाऊ आहेस हेही लक्षात ठेवणार नाही, अयांश संतापाने म्हणाला. हे ऐकून रेयांश काही न बोलता निघून गेला. पण जाताना अयांशने विचारलं, दिसत नाही का तुला? रेयांश, लहानपणापासून तू आईसोबत आहेस, पण तुला तिच्या वेदना दिसत नाहीत? अर्थात दिसतं, पण नवरा बायकोच्या नात्यात आपलं पडणं योग्य नाही. आईही असंच म्हणते. आणि तसंही डॅड काही खलनायक नाहीत. तो थोडा हसत पुढे म्हणाला, भाऊ, म्हणूनच ना लग्न करायला नको. एन्जॉय द लाईफ विदाऊट वाईफ. असं म्हणत तो खोलीत निघून गेला. अयांश त्याच्या पाठोपाठ पाहत राहिला. आपल्या खोलीत न जाता तो खाली हॉलमध्ये आला आणि अंधारात बसला. हे काय चाललंय? सगळं चुकतंय. मी कधी विचारही केला नव्हता की ही खरी कारणं असतील रेयांश आणि तन्वीच्या लग्नाची. जेव्हा ती इथे आजींसोबत वेळ घालवत होती तेव्हा कधी कल्पना नव्हती की असं काही घडेल. मी आधीच पाऊल मागे घेतलं होतं, तरीही मला काय या नात्यात अडकवलं गेलं? फ्लॅशबॅक. अयांश उदयपूरहून आज आपल्या घरी परत येत होता. सिंह सदनच्या बाहेर त्याची कॅब थांबली. तो बाहेर उतरला. घराकडे नजर टाकूनही त्याच्या चेहऱ्यावर फारसे भाव नव्हते. आपलं सामान उचलत तो आत येऊ लागला. गार्डने पाहताच त्याच्या दिशेने धावत त्यांचं सामान घेतलं. अयांश हलकसं असला. प्रणाम काका. खुश राहा बाळा. गार्डने त्याच्या गालाला प्रेमाने हात लावला आणि म्हणाला, चल सामान आम्ही ठेवतो. अयांश सभोवताल पाहत होता. तेवढ्यात अचानक कोणीतरी त्याच्यावर आदळलं. त्याचा तोल जाऊ लागला, पण तेवढ्यात कोणीतरी त्याचा हात धरला. सॉरी सॉरी सॉरी. एक गोडशी आवाज कानावर पडली. त्याने समोर पाहिलं. तन्वी होती. गोरा शुभ्र रंग, गोल चेहरा, खोल निळ्या डोळ्यांमध्ये चमक, गुलाबी ओठ, ओढून डोळे मिटलेले, पांढऱ्या रंगाचा सुंदर चिकनकरी सूट, खांद्यावर तोच रंगाचा दुपट्टा. इतकी सुंदर की कोणीही पाहतच राहील. अयांशही तिच्याकडे बघतच राहिला. आय एम व्हेरी सॉरी, ती हळूच म्हणाली आणि आपला हात मागे घेतला. तिच्या स्पर्शाचा तो क्षणभर मोहात पडला. इट्स ओके, तो म्हणाला. आणि ती म्हणाली, तू इथे काय काम करतोस? बघ, विचार करून निर्णय घे. मी आधीच अडकले. तिच्या या सरळ सरळ बोलण्यावर अयांश हसला. तू इथे कधीपासून काम करतेस? 2 महिने झाले. लोकांनी जीव नकोसा केलाय.
असं काय केलं? तन्वीच्या डोळ्यात दुःख उतरलं. रेयांशने तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी दिलेली ऑफर आठवली. तिच्या डोळ्यात नमी आली, पण लवकरच ती लपवत म्हणाली, सोड ना, मी तर अडकले, पण तू तरी सुटून जा. कुठेही जाशील तरी चांगली नोकरी मिळेल. अयांश हलकंसं हसला. मी पळू शकत नाही. तन्वीने खांदे उठवत उत्तर दिलं. तुझी मर्जी, पण अडकशील तेव्हा देवाला दोष देऊ नकोस. ती वळून म्हणाली. पण अयांशने विचारलं, तुझं नाव? ती थांबून म्हणाली, तन्वी. छान नाव आहे. अयांश स्वतःशीच बोलला. काय? ती वळून विचारताच तो गडबडला. तुझं नाव काय? अयांश. हे ऐकताच तन्वी स्तब्ध झाली. शालिनीजी आणि उर्मिलाजींकडून ती हे नाव ऐकत होती. जाणवलं की तिने समोरच्याला खूप काही सांगून टाकलंय. अयांश. अयांश सिंह राणा. त्याने हसून होकार दिला आणि तन्वीने कपाळावर हात मारत दात दाखवत म्हणाली, अरे रे, मी तर फक्त गंमत करत होते. माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. मला जाऊ दे, आजींना ज्यूस द्यायचंय. ती धावत निघून गेली आणि अयांश तिच्या पाठोपाठ पाहत स्वतःशीच फुटफुटला. काय मुलगी आहे. कमाल आहे. इतकं काही बोलून आता अशी पळून गेली. तो घरी आला. त्याला पाहताच शालिनीजी आनंदाने पुढे आल्या आणि म्हणाल्या, माझं बाळ. अयांशने हसत त्यांना मिठी मारली. सगळं लक्ष फक्त मोठ्या मम्मांवर. भाऊ, मी पण रांगेत आहे, अमायरा नाराजीने म्हणाली. तेव्हा अयांशने दुसरा हात उघडला आणि तीही धावत येऊन त्याला बिलकली. सुबोधजींकडे पाहूनही त्याने काही खास प्रतिक्रिया दिली नाही. हे पाहून ते शालिनीजींकडे रोखून बघत होते आणि त्या मात्र नजर चुकवत होत्या. आज दिवसभर तन्वी अयांशपासून वाचत फिरत होती. घरून निघून बाहेर पडताच तिने सुटकेचा श्वास घेतला. एक तो विचित्र माणूस सनकी, ज्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही, तो मात्र घाणेरड्या नजरेने बघतो. पण हा तसा नाही. दोघं सख्खे भाऊ आहेत, पण वाटतच नाही. ती स्वतःशी विचार करत रस्त्यावर ऑटोची वाट पाहत उभी होती. तेवढ्यात रेयांशची गाडी आली. त्याला पाहताच तन्वी पटकन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि एक ऑटो थांबताच झटकन त्यात बसून निघून गेली. रेयांश गाडीतून बाहेर आला. तन्वीला अशा घाईने जाताना पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक कपटी हसू उमटलं. तो स्वतःशीच म्हणाला, माय स्वीट बेबी, अजून पळ. पण एकदा हातात लागलीस ना, तेव्हा कळेल मला ॲटिट्यूड दाखवायचा परिणाम. त्याच्या चेहऱ्यावर एक सैतानी चमक उमटली. अयांश आपल्या खोलीत बसला होता. सकाळी झालेली ती भेट त्याच्या मनात सतत फिरत होती. आठवताच त्याच्या ओठांवर हलकीशे गोड स्मित उमटले. ही मुलगी खूपच वेगळी आहे. पण आज दिवसभर दिसली नाही घरात, तो स्वतःशीच बोलत होता. तेवढ्यात दरवाजा वाजला. समोर वडिलांना उभं पाहून त्याच्या चेहऱ्यावर शांत भाव उमटले. जर सुरुवात अशी झाली आहे तर पुढे काय होईल पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.